हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उल्वेनोडमध्ये भव्य आणि दिव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्या वतीने गुरुवारी हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण उल्वे परिसर भगवेमय झाले असून शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रामशेठ ठाकूर मैदान येथे आयोजित करण्यात आलेला द फोक आख्यान अंतर्गत महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा विशेष कार्यक्रम. सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहिरा ऋतुजा माने यांनी आपल्या खणखणीत आवाजात आणि प्रभावी सादरीकरणातून शिवचरित्र, महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास, मावळ्यांचा पराक्रम आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले. शाहिरांच्या पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले, तर इतिहासातील विविध प्रसंगांच्या जिवंत सादरीकरणामुळे मैदानावरील वातावरण शिवमय झाले होते. या सांस्कृतिक सोहळ्याला उल्वेनोडसह परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाऊशेठ पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, पनवेल पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, विकास घरत, सुमित झुंजारराव, नगरसेविका राजश्री वावेकर, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, संजय भगत, सागर ठाकूर, भार्गव ठाकूर, स्वप्नील ठाकूर, विश्वनाथ कोळी, सुधीर ठाकूर, सी.एल. ठाकूर, अनिल खोडपे, किशोर पाटील, सचिन घरत, योगिता भगत, निलेश खारकर, साई चरण म्हात्रे, ज्योत्स्ना ठाकूर, वंदना पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष अशोक कडू, जयवंत देशमुख, खजिनदार गजानन घरत, राज ठाकूर, प्राप्ती ठाकूर, रोशन म्हात्रे, सायली वाडवळकर, कमलेश कुमार, अपूर्व ठाकूर, बंटी घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीसह गव्हाण, कोपर, शेलगर, शिवाजीनगर, बेलपाडा, न्हावा, न्हावाखाडी, उल्वे, वहाळ, मोरावे, बामणडोंगरी, जावळे आणि उल्वेनोड येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामुळे केवळ शिवरायांच्या विचारांचा जागर झाला नाही, तर परिसरातील सांस्कृतिक एकजूटही अधोरेखित झाली. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आहे. त्या निमित्ताने इथे छत्रपती शिवाजी स्मारक समिती गव्हाण यांच्या विद्यमाने मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांच्या प्रेरणेने ह्याच ठिकाणी जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे त्या मैदानावर आज मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. मित्र, या ठिकाणी संकल्प केलेला आहे रामशेठ ठाकूर साहेब आणि आम्ही सर्वांनीच की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे शिवाजी महाराजांचा पुतळा जो आपल्या अटल सेतू आहे त्याच्यावरून आपल्याला त्याचं दर्शन होऊ शकेल, जाता येता सर्वांनाच, म्हणजे कुठूनही माणूस आला अटल सेतूवरून तर त्याचं दर्शन होऊ शकेल एवढ्या उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची संकल्पना झालेली आहे, परंतु त्या निमित्ताने येथे सिडकोला जागृत करण्यासाठी नियमितपणे इथं कार्यक्रम केला जातो. सिडको भले काही केलेलं असलं तरी पण आमचे रामशेठ ठाकूर शिवाजी महाराजांचा सारखे सूर आहेत आणि ते नक्की सिडकोला नमवतील आणि पुतळ्याचे भव्य उभारणा करतील. आज इथे जे सर्व जमलेले आहेत त्यांच्याकरता आपल्याला महाराष्ट्राची शाहिरी वाणा हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. अतिशय चांगला कार्यक्रम आहे, सर्वांनी तो एन्जॉय करावा आणि छत्रपतीला मानाचा मुजरा करण्याकरता आपण एक बार घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की